सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि त्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजनैतिक पार्ट्या, राजनैतिक नेते हे अनेक प्रयत्न हे करत असतात। ते काही प्रयत्न लॉजिकली असतात, काही प्रश्न हे त्याचा जोक्स होतात आणि काही प्रश्न तर असे असतात ते प्रयत्न पाहूनच लोकांना हसायला येतं आणि लोकांच्या टीकेला तर ते मनातून उतरण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न हा नक्कीच एक हास्यास्पद होऊन बसतो। असंच बघा, उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्यातील कार्यकर्त्यांचा असेल किंवा त्यांना माहिती असेल किंवा नसेल हा प्रश्न नाही आहे, पण हा एक ट्विटरवरती एक पोस्टर शेअर होतंय आणि एक पोस्टर लावलेलं त्यांनी आहे। ते बॅनर जे आहे ते बॅनर बघून असं वाटायला लागतं की खरंच या लोकांना हिंदू म्हणण्याचा किंवा हिंदुत्वाचा आव आणण्याचा काही एक अधिकार नाही। असं डोक्यामध्ये एवढं राग सण करतो ना ते पोस्टर पाहून। आपण ते पोस्टर पाहणारच आहोत आणि त्यानंतर नेमकं हे राजकारणामध्ये चाललंय काय, फक्त जे चाललंय ते वोटिंगसाठी, मतासाठी, खुर्चीसाठी चाललंय का? मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र जगताप राजकुमार। तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल द एक्सप्लेनर। बघा, लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आणि अशा वेळेसच एक शिवसैनिकांनी, माहिती नाही कोण पोस्टर टाकलेलं आहे ते किंवा ते पोस्टर लावलेले आहे, पण एक होर्डिंग, एक बॅनर झळकत आहे रस्त्यावरती। ते बॅनर तुम्ही बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल की मित्रांनो ज्याप्रमाणे ते बॅनर लावायचा प्रयत्न केलाय त्यामध्ये सांगितलंय शिवसैनिकाचे पितामह बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिकांचे अर्जुन उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे अभिमन्यू आदित्य ठाकरे, हे तिन्ही हे नाव आहेत। आपल्या ह्या नावाशी काही म्हणजे विरोध कुठलाच नाही हो, विरोधची तर गोष्टच नाही होत। विरोध करावा काय करावं याची गोष्टच नाही होत या ठिकाणी, कारण आपले हिंदूचे आराध्य हे बाळासाहेब पण आहेत आणि महाभारत सुद्धा आपलं आराध्य आहेच। त्यामुळे हे राजकारण किंवा ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये येतच नाहीत। फक्त हा मुद्दा येतो की कशा प्रकारे केविलवाना प्रयत्न केलेला ह्या सिस्टमनं पाहून घ्या। आता पोस्टर हे दाखवलंय फक्त हिंदुत्व आमच्याकडे आहे, आम्हाला हिंदूचं भरपूर माहिती आहे, आम्हाला महाभारत काय पूर्ण आम्ही वाचलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे, हे आव्हानाचा प्रयत्न होतोय। आणि या ठिकाणी बाळासाहेबांना पितामह बनवलं, उद्धवजींना अर्जुन बनवलं, आदित्यजीला अभिमन्यू बनवलं। आता लोक म्हणतात मग शकुनी कोण, ज्यामुळे सगळे कांड झालेत? यामुळे लोक म्हणतात की शकुनी हे संजय राऊत आहेत आणि कृष्ण हे शरद पवार आहेत का, हे पण लोक विचारतात। असं आपल्याहून लोक खूप पुढचे आहेत, त्यांना सर्व माहिती आहे। जनता सब जानती है, अपना काम जनता भाड़ में जाए, अपना काम बनता भाड़ में जाए जनता, हे फक्त गाण्यामध्ये शोभतं पण खरं प्रत्यक्षामध्ये शोभत नाही। खूप कठीण काम आहे। आता या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त बॅनरवरती तीनच नावं टाकलेली आहेत, फुटलावलेले आहेत, पण शकुनी आणि कृष्ण कोण आणि ह्या बॅनरच्या माध्यमातून नेमकं दाखवायचं काय, ह्याची आपण एक बाजू समजून घेऊया। ती बाजू हे शिवसैनिकांची किंवा शिवसेनेची असू शकते, उद्धव ठाकरेंच्या। ते म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की ते जे बॅनर उचलून असं कळतंय की ते बॅनर हे पांडवाकडचं आहे। अर्जुन आणि आदित्य हे पांडवाकडेच होते, अर्जुन आणि अभिमन्यू, पितामह हे पांडवाकडनं होते, पण ते युद्धामध्ये हे दुर्योधनाकडून म्हणजेच कौरवाकडून होते। म्हणजे या ठिकाणी असा प्रश्न पडतो की नेमकं हे चाललंय काय, म्हणजे हे दोघं पांडव आहेत आणि बाळासाहेब ठाकरे पितामह म्हणजे कौरव का कोण आहेत? कौरव कोण? कौरव म्हणजे हिंदू का? उद्धव साहेब आणि आदित्य साहेब म्हणजे हे दोन म्हणजे हिंदुत्व म्हणून जाऊन ते सध्या जाऊन दाड्या कुरवाळतात जाऊन, मग ते खरं हिंदुत्व आहे का? आणि आता मुळात हे महाभारत घडले कशासाठी? हे महाभारत हे धर्मरक्षणासाठी घडलेलं आहे। धर्म रक्षते रक्षता, धर्म रक्षण करण्यासाठी हे एवढं महाभारत मोठं घडलेलं आहे आणि ह्या धर्माचा सत्यानाश करून यांनी हे पोस्टर लावलेलं आहे। नेमकं साध्य करायचं काय की आम्ही पांडव आहोत आणि जे आमच्या विरोधामध्ये आहेत ते सर्व कौरव आहेत। कोण दुर्योधन असेल, कोण दुशासन असेल, कोणी पुढे सर्वच, फक्त आमचे काही मोजके सोडले बाकी सगळेच कौरव आणि हे फक्त पांडव।
आणि त्यासोबतच आता काय बघा, हे जे होतं महाभारत ते फक्त धर्मयुद्ध होतं आणि श्रीकृष्णानं धर्मयुद्धाच्या माध्यमातून जे आपले 4 वेद 18 पुराण हे गीतेमध्ये उतरवले आणि ते गीता सर्वांच्या पचनी पडली, म्हणजे ते गीता आपण आज सुद्धा अभ्यासत आहोत. एवढं महान कार्य आहे यांचं. आणि अर्जुन म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तुलना बाळासाहेबांशी करूच नाही. तेवढे हे मोठे नाहीत, फक्त बायोलॉजिकल नातू आणि पुत्र असतील, पण यांचं कर्तृत्व खूप छोटं आहे. पण या ठिकाणी जो मतीत अर्थ आहे तो मतीत अर्थ असा आहे, आता उद्धव ठाकरे हे मुस्लिम हृदय सम्राट, त्यांना दाढी कुरवळायची सवय लागली आता, आणि त्यांनी हिंदुत्व मुळात सोडलं हे त्यांनी बोलायची गरज नाही, जनतेला सर्व समजतं. कारण ज्या प्रकारे हिंदुत्वाची सुरुवात बाळासाहेबांनी केली, ज्याप्रमाणे शिवसेना त्या प्रकारे उभारलेली आहे, आणि शिवसेनेची वीट हिंदुत्व आहे, शिवसेनेचा प्राण हिंदुत्व आहे, शिवसेनेची आन हिंदुत्व आहे, शिवसेनेची शान हिंदुत्व आहे, शिवसेनेचा बाणा हिंदुत्व आहे, शिवसैनिकाच्या रक्तामध्ये हिंदुत्व भिनलेलं आहे. मग अशा वेळी जर तुमच्या हातामध्ये हिरवे झेंडे येत असतील तर ते शिवसैनिक कसा असू शकतो? वक्फ बोर्ड सारखे बिल त्यावर तुम्ही विरोध करताय, तू शिवसैनिक असले, तुम्ही वारसदार कसले शिवसेनेचे? आणि या ठिकाणी जो आपला विषय आहे तो म्हणजे पोस्टरचा आहे, त्यामध्ये 3 मुखवटे होते, बाळासाहेब, नंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेब, आणि पितामह अर्जुन, त्यानंतर मुळामध्ये आपले आदित्य ठाकरे. आता पितामह हे लढले होते कौरवाकडनं, मग तुम्ही बाळासाहेबांना उपमा दिलीच कशी? तुमच्यामध्ये एवढी हिंमत झाली कशी बाळासाहेबांना पितामह बनवायची? बाळासाहेब नेहमी सत्याकडनं होते, बाळासाहेब नेहमी धर्मासाठी उभा होते, बाळासाहेबांनी धर्माचं रक्षण केलं, मग बाळासाहेब पितामह कसे असू शकतात? बाळासाहेब पितामह असतील तर बाळासाहेबांनी आतापर्यंत साथ ही कौरवाची दिली का? कौरव म्हणजे कोण? जे हिंदू मानतात, जे हिंदुत्व जोपासतात, ते कौरव आहेत का? हा प्रश्न पहिला. मित्रांनो, विचार करा गोष्टीवरती ह्या. कारण ज्या लोकांना महाभारतच माहिती नाही, त्या लोकांना महाभारत काय ह्याचा अर्थच माहिती नाही, ते असे उडट टप्पू कामं करतात. आज लाज वाटते की आपण काही काळामध्ये शिवसैनिक होतो आणि आपण शिवसेनेला वोटिंग केली याची. आणि पुढला मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे, यात तुझ्या पायाची जमीन सरकून जाईल. ज्या नालायक लोकांना, मुद्दा म्हणतोय गोष्ट कधी बोलत नाही मी अग्रेसिव्ह होऊन, कारण आम्ही बाळासाहेबांना आपला गुरु मानतो, गुरु समजतो पूर्ण महाराष्ट्राचे तरुण. बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही पितामह बनवता आणि अर्जुन बनवता तुम्ही उद्धव ठाकरेंना, याचा अर्थ होतो काय? हे बाळासाहेब म्हणजे पितामहाचा वध हा अर्जुनाने केला होता महाभारतामध्ये, आणि ते पण शिखंडीला समोर घेऊन त्यांनी वध केला होता भीष्म पितामहाचा. कारण काय होतं? कारण ते फक्त अधर्माकडून उभे होते. मग तुमची हिंमत होते कशी बाळासाहेब पितामह बनवून आणि अर्जुन हे उद्धव साहेबांना बनवून? हा मुद्दा पहिला विचार करा, कमेंट करा. त्यानंतर याचा अर्थ आपण हे लावू शकतो, ह्याचा दुसरा अर्थ असा हे निघतो, थोडस डोकं चालवलं की नेतात किंवा खरंच हे खरं आहे, पितामहाला अर्जुनाने शिखंडीचा साथ घेऊन मारले. आता ह्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सुद्धा विचारांना, हिंदुत्वाला, हिंदू हृदय सम्राट म्हणून जे ओळख होती, हे सर्व काही मारायचं काम हे शिखंडी रूपी संजय राऊतांना घेऊन हे उद्धवाने केलं, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणता येईल. एक हिंदू शिवसैनिक म्हणून मला हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं. याचा हा मतीत अर्थ हा आपण लावू शकतो या ठिकाणी. कारण कुठलेही काम, कुठलेही एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण ज्ञान नसेल, आपण त्याविषयी बोलतोय म्हणजे आपण मूर्खपणा करतो, या गोष्टी समजायला पाहिजेत. हेच कळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि स्वतःला शिवसैनिक समजून घेतात. मी मुद्दाम बोलतो, कसं पायाची आग अशी होती, आग. बघा, पुढले मुद्दे समजून घ्या. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, व्हिडिओ आपले शेअर करत चला, लाईक करा. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आपण नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त हिंदुत्व जोपासण्यासाठी व्हिडिओ आपण करत असतो. हिंदुत्व आणि आपली जी लोकशाही आहे, ह्या गोष्टी बघत असतो. ठीक आहे. पुढला मुद्दा बघा.
आता हे पोस्टर लावायचा नेमका अर्थ काय असू शकतो हे त्यांना पोस्टर लावायची त्यांची हिंमत कशी होऊ शकते. तुम्ही बाळासाहेबांना पितामह बनवता, अर्जुन हे उद्धवांना बनवता आणि तुम्ही आदित्य साहेबांना तुम्ही अभिमन्यू बनवता. म्हणजे ह्या तिन्ही कॅरेक्टरचा अर्थार्थी खरंच या ठिकाणी संबंध येत नाही काहीच. आणि जर तो महाभारतकालीन संबंध लावला तर एक रोषाचं वातावरण तयार होईल. कारण महाभारतामध्ये अर्जुनानेच मारलं होतं पितामहाला शिकणीचा सहारा घेऊन. आणि या ठिकाणी तुम्ही पोस्टर लावलं याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ शिवसेनेने असं काढला खरंच उद्धव साहेबांनी अशाच प्रकारे संजय राऊतांचा साथ घेऊन किंवा सहकार्य करून हे बाळासाहेबांच्या विचाराला, बाळासाहेबांच्या शिवसेनेला, बाळासाहेबांच्या आस्थेला, बाळासाहेबांच्या महाराष्ट्रातील शिवसैनिकाला असंच मारलं असावं, विचार मारले असावेत. हा यातून अभिप्रेत अर्थ पुढे येतो. पण यानंतर अशाच गोष्टी होत राहतील, फक्त आव आणायचा. जर बाळासाहेबांना पितामह तुम्ही केलात तर बाळासाहेब कौरवासोबत होते. या ठिकाणी कौरव कोण आहेत? म्हणजे जे हातामध्ये भगवे घेतात ते कौरव आहेत का? जे हिंदुत्वासाठी मरतात ती कौरव आहेत का? जे हिंदुत्व जोपासतात ते कौरव आहेत का? कौरव कोण? तुम्ही कौरव बनवताय कोणाला? अहो राजकारण करा, प्रचार करा, तू लोकांपर्यंत पोहोचा. पण हे पद्धत कुठली पोहोचायची लोकांपर्यंत? हे मीच नाही म्हणत, या गोष्टीचं ह्या विषयावरती बघा हिंदी मीडियामध्ये हाशा ओढून ठेवले महाराष्ट्राचं. हिंदू मीडिया थुकते हो या गोष्टीवरती, या पोस्टरवरती. तुम्ही पाहत चला हिंदी मीडिया काय म्हणते ते. हे सर्व बघितलं ना, हे सगळं पाहिलं ना, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, तुम्ही खरंच किती तुम्ही असले असतात ना, तुमचं काळीज तुटलं असतं ह्या गोष्टी सर्व बघून. तुमचं काळीज हे रडलं असतं आपोआप ह्या सर्व काही गोष्टी बघून, ह्या सगळं कार्यक्रम बघून. आणि जे तुम्ही कमवलं होतं, जे तुम्ही वाढवलं होतं ते शिंदे साहेब चांगल्या प्रकारे जोपासत आहेत. आपला वारसा पुढे चालवायला रक्ताचं नातं असावंच असं काय नाही. ते नातं भावनेचं असलं तरी चालतं, ते नातं विश्वासाचं असावं, ते नातं जोपासलं जातं. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय ह्या पोस्टरबाजीवरून नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा.